28 मे 1883 रोजी नाशिक जवळच्या भगूर गावात एक विलक्षण मूल जन्माला आलं, ज्यांनी पुढे इंग्रज साम्राज्याला आव्हान दिलं. त्याचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर, ज्यांना आपण ओळखतो स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून. लहान वयातच सावरकरांनी मित्रांसोबत मित्रमंडळ स्थापन केली आणि शपथ घेतली, देश स्वतंत्र झाल्याशिवाय चैनाने जगायचं नाही. अभ्यासासाठी गेलेल्या लंडनमध्ये त्यांनी अभिनव भारत संघटना स्थापन केली. तिथेच त्यांनी लिहिलं एक क्रांतिकारी पुस्तक 1857चे स्वातंत्र्य समर, जे ब्रिटिश सरकारने बंदी घातलं, पण ज्याने हजारो देशभक्तांना प्रेरणा दिली. 1909 मध्ये इंग्रजांनी त्यांना अटक केली. कैदेत नेत असताना फ्रान्समधील मार्सिल बंदरावर त्यांनी समुद्रात उडी मारून सुटण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा पकडले गेले. त्यांना अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली, 50 वर्षांची कैद. त्या अंधाऱ्या कोठडीत अमानुष छळ सहन करतानाही त्यांनी कविता, लेख लिहून कैद्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. कैदेनंतर ते समाज सुधारणा, हिंदू ऐक्य आणि राष्ट्रप्रेमासाठी कार्यरत राहिले. त्यांचं लेखन आजही प्रेरणादायी आहे. 26 फेब्रुवारी 1966 रोजी वीर सावरकरांचं निधन झालं, पण त्यांची निर्भय वृत्ती, त्याग आणि देशभक्ती आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे. अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.